नवेगांव बांध में कश्मीरी शिकारा बोट की शुरुआत। नौका विहार से पर्यटन को मिलेगा बड़ा बढ़ावा, पर्यटकों में उत्साह। आप देख रहे हैं महाराष्ट्र केसरी न्यूज। गोंदिया जिले के प्रमुख पर्यटन स्थल नवेगांव बांध जलाशय में पर्यटन विकास की दिशा में एक महत्वपूर्ण पहल की गई है। नवेगांव नाजिरा टाइगर प्रोजेक्ट के अंतर्गत आने वाले इस रमणीय जलाशय में कश्मीरी शैली की शिकारा बोट के साथ नौका विहार सेवा का भव्य शुभारंभ आज दिनांक 8 अप्रैल को संपन्न हुआ। इस अवसर पर पूर्व केंद्रीय मंत्री एवं सांसद प्रफुल्ल पटेल, विधायक राजकुमार बड़ोले तथा जिला परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर प्रमुख रूप से उपस्थित रहे। कार्यक्रम के दौरान अतिथियों के हस्ते नौका विहार का शुभारंभ किया गया, जिससे क्षेत्र में पर्यटन को नई दिशा मिलने की उम्मीद जताई गई। करीब 3000 एकड़ क्षेत्र में फैला नवेगांव बांध जलाशय चारों ओर से पहाड़ियों और हरियाली से घिरा हुआ है, जो अपनी प्राकृतिक सुंदरता के कारण पहले से ही पर्यटकों के आकर्षण का केंद्र रहा है। अब यहां श्रीनगर के प्रसिद्ध डल झील की तर्ज पर कश्मीरी शिकारा बोट की सुविधा शुरू किए जाने से पर्यटकों को एक नया और अनोखा अनुभव मिल रहा है। गोंदिया जिल्ह्याच्या एक अत्यंत म्हणजे रमणीय आणि नैसर्गिक स्थान नवेगांव बांध आहे। इथून या जलाशयामधून इरिगेशन पण होत आहे। इथे मासेमारी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या संस्था करत असतात। सोबत इथे वन आणि इत्यादी जे काही निसर्गाने चांगले स्थळ दिलेले आहे हे आजूबाजूला आहे आणि MTDC कडून सुंदरसा अत्याधुनिक रिसॉर्टसुद्धा बांधलेला गेलेला आहे आणि त्यामुळे पर्यटक नवेगांव बांधला पूर्वीपासूनच यायचे। इनफॅक्ट याचा पूर्वीचा म्हणजे जे ख्यातीचा नाव होता डॉक्टर सलीम अली बर्ड सँक्च्युरी म्हणून, हे अख्खा भारतामध्ये जगामध्ये प्रसिद्ध आहे। आपल्याकडे सीजनल अनेक पक्षी परदेशातून सुद्धा या परिसरामध्ये येत असतात, म्हणून याच्या पूर्वीचं नाव आहे डॉक्टर सलीम अली बर्ड सँक्च्युरी। आणि आता नवेगांव नागझिराला जोडून NNTR हे मोठा एक परिसर तयार करण्यात आलेला आहे। या सगळ्या बाबतीमुळे आपल्याकडे पर्यटकांची गर्दी वाढली आहे। आपल्यालाही त्यांना आकर्षित करायचं आहे आणि आपले आमदार साहेब राजकुमारजी बडोले यांनी विशेष लक्ष इथे देऊन इथे हे MTDCच्या रिसॉर्ट अत्यंत सुंदर त्यांनी तयार करण्यामध्ये पूर्ण म्हणजे योगदान दिलेलं आहे। आणि सोबत इथे बोटिंग इत्यादी, इथे झिप लाईन वगैरे अनेक म्हणजे पर्यटकांच्यासाठी चांगले इथे म्हणजे उपक्रम चालवत आहे। हे आपल्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून नवेगांव नागझिरा टायगर रिझर्व सह या पूर्ण परिसराला सगळ्या बाबतीत आपल्याला टुरिझम फ्रेंडली करायचं आहे, इको फ्रेंडली सुद्धा करायचं आहे। म्हणून इलेक्ट्रिक बोट आहे, इथे पॅडल बोट आहे, त्याच्यामध्ये कुठलाही प्रदूषण सुद्धा होणार नाही याची पण काळजी घेतली आहे। इस परियोजना के तहत पैडल बोट, बैटरी बोट और लग्जरी हाउस बोट जैसी आधुनिक सुविधाएं भी उपलब्ध कराई गई हैं। पर्यटकों की सुरक्षा को ध्यान में रखते हुए लाइफ जैकेट, प्रशिक्षित स्टाफ और अन्य आवश्यक सुरक्षा व्यवस्थाएं सुनिश्चित की गई हैं, ताकि लोग सुरक्षित रूप से नौका विहार का आनंद ले सकें। इसके साथ ही पर्यटकों के ठहरने और भोजन की भी बेहतर व्यवस्था की गई है, जिससे उनका प्रवास अधिक सुविधाजनक और सुखद हो सके। यह प्रकल्प पाटबंधारे विभाग, ASK इंफ्रा गोंदिया तथा ग्रीन पार्क नवेगांव बांध के संचालक सुनील तरोणे की संकल्पना से साकार हुआ है। चित्तमपल्ली साहेबांनी ह्या सुंदरतेला ओळखलं आणि त्यावेळेला इथं टुरिझम तयार केलं होतं, पण ते काही कारणास्तव मॅनेजमेंट नसल्यामुळे आणि हे सर्व गोष्टींमुळे इथल्या लोकल बॉडींमुळे हे टुरिझम टोटली संपत गेलेलं होतं। मी ह्या इथला लोकल असल्यामुळे मला वाटलं की हे आमच्या एरियामध्ये म्हणजे एवढं मोठं नाव होतं आणि आज ते टोटल नाव संपलेलं आहे। त्याला जिवंत करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, म्हणून एक हिलटॉप गार्डन तयार केली सुरुवातीला
ॲटोमॅटिक त्या हिलटॉप गार्डनमुळे पर्यटक वाढायला लागलं. मग जेवणांची कॅन्टीनची व्यवस्था केल्यात आणि हळूहळू एक एक व्यवस्था केल्यात. मग मला वाटलं एवढं सुंदर नैसर्गिक हे स्थान आहे, एवढं डॅम आहे, ह्या डॅममध्ये एक चांगली बोटिंग सर्व्हिसेस चालू करायची. आणि मग इथला जो निसर्ग आहे ह्या बोटिंग सर्व्हिसेसच्या म्हणजे डॅमचा जो निसर्ग आहे असा त्याचा फील होतो डल झीलसारखं. आणि मला वाटलं की डल झीलपेक्षा तर आम्ही बेस्ट आहोत. फक्त गरमी आम्ही आमच्या नवेगाव बांधची देऊ, पण आनंद डल झीलचा देऊ असं मला वाटलं. आणि त्यामुळे ह्या संकल्पनेची म्हणजे शिकारा बोट, पायडल्स पण बोट्स खूप सुंदर पायडल बोट्स आणल्या आहेत इथं. त्याच्यामध्ये मोटार बोट्स, ह्या विविध प्रकारच्या बोट सर्व्हिसेस आम्ही इथं प्रोव्हाइड करणार आहोत. इस नई पहल से नवेगांव बांध में पर्यटकों की संख्या में वृद्धि होने की संभावना है. साथ ही स्थानीय स्तर पर रोजगार के नए अवसर भी उपलब्ध होंगे, जिससे क्षेत्र की अर्थव्यवस्था को मजबूती मिलेगी. नियमित समाचार अपडेट के लिए महाराष्ट्र केसरी न्यूज के सभी सोशल मीडिया अकाउंट को फॉलो करें